मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाराष्ट्र राज्यात उत्पादन व विक्रीस बंदी असलेला 90,000 रुपये किमतीचा गुटखा साठा जप्त करण्यात आला आहे। सदर कार्यवाही तालुका पोलिसांनी एका गोपनीय माहितीवरून महामार्गावरील लाल माती परिसरात केली। मध्य प्रदेशातील सेंधवा येथून पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थांची एक रिक्षामधून शिरपूरकडे वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांना मिळाली होती। मिळालेल्या माहितीवरून राष्ट्रीय महामार्गावरील लालमाती परिसरात पथकाने सापळा रचून रिक्षा क्रमांक MH18 AJ 1042 तपासणी केली असता 90,000 रुपये किमतीचे पानपराग पान मसाला, कमला पसंत पान मसाला, विमल पान मसाला आदी सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची 798 पुढे आढळून आलेत। सदर मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी रिक्षा चालक योगेश गुलाब पाटील याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्चाव, उपविभागीय पोलीस अधिकारी मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली व अन्न व औषध प्रशासन विभाग धुळे यांच्या मदतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट, लक्ष्मण गवळी, योगेश दाभाडे आदींनी